कसली भाजी आहे ही? परवळची भाजी मॅडम. हो, ही परवलची भाजी दिसली आहे मला बाजारामध्ये. मी पहिल्यांदाच ही भाजी करणार आहे, त्यामुळे मी ह्या ताईंना रेसिपी पण विचारली. कशी करायची मग ताई? ही भाजी फक्त सोपी आहे ताई. तिला कापायची, त्याच्यातल्या बिया काढून फेकायच्या बाहेर. हां, आणि चिरून आपल्या भेंडीच्या भाजीसारखी बनवायची. कोणी मसाल्याचे करतात, हो का? कोणी आखी करतात. अच्छा, मसाल्याची पण? हां. अरे वा. पण सहसा करून जास्त युपी वाले खातात ही भाजी. हां, अरे वा, हां. चांगली माहिती दिली. युपी वाल्यांची भाजी. हो का? पण आपण पण खायचं ना, आपल्याकडे आलेली तर धुडे. हां, बरोबर आहे. हां. धन्यवाद ताई. नमस्कार, स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे परवलची भाजी. परवल ही उत्तर भारतामध्ये जास्त ही भाजी केली जाते. ही मला दिसली इथे, त्यामुळे मी पण घेतली. नवीन प्रकारची भाजी वाटली, त्यामुळे आता मी ही भाजी करून बघणार आहे. ह्या भाजीच्या मी 2 प्रकारच्या भाज्या करणार आहे. हे आता अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. धुवून निथळवून घेत आहे. आणि आता याची एक सिंपल प्रकारची भाजी करणार आहे. पहिली यामध्ये मी आता एका परवलचे साल न काढता चिरून घेत आहे. बाकीची परवल मी साल काढून चिरणार आहे. यामध्ये अशा प्रकारच्या कडक बिया दिसतील तर त्या काढून टाका. कडक असतील तर काढा, अन्यथा काढण्याची गरज नाही. मी बाकीची परवल साल काढून करत आहे. भाजीमध्ये एक परवल मी सालासहित टाकत आहे. मला बघायचं आहे सालासहित कसं लागतं. आणि ही बाकीची परवल मी साल काढून घेतली आहे, कारण परवलचं साल थोडंसं कडक असतं. आता मी दुसऱ्या प्रकारच्या भाजीसाठी परवल चिरत आहे. दुसरी भाजी मी मसाल्याची करणार आहे. त्यासाठी मी परवलचे उभे काप करत आहे. आणि याचं मी साल काढणार नाही, हे पूर्ण सालासहित ठेवणार आहे. अशा प्रकारे काहींचे बिया खूप होत्या, काही परवलमध्ये त्या काढल्या, काही कोवळ्या होत्या त्या नाही काढल्या. अशा प्रकारे उभे काप केलेले आहेत. ह्या मसाल्याच्या भाजीसाठी मी एक बटाटा पण घालत आहे. याचे पण परवलसारखे उभे काप केलेले आहेत. अशा प्रकारे सर्व भाजी चिरून झाली. आता सगळ्यात पहिले मी ही भाजी करणार आहे. सिंपल अशी परवलची भाजी, फक्त लसणाची फोडणी देऊन. आणि ही मसाल्याची भाजी. आता मी सिंपल भाजी करणार आहे, त्यासाठी लसूण कापून घेत आहे. अगदी साधी फोडणी द्यायची आहे आपल्याला परवलच्या पहिल्या भाजीसाठी. यामध्ये थोडं तेल टाकलं आहे मी कढईमध्ये. जिरं मोहरीची फोडणी देत आहे. थोडासा हिंग. आणि आता यामध्ये लसूण लाल करून घ्यायचा. आणि जे सालासहित परवल होतं ते मी आधी टाकलं आहे, जेणेकरून ते शिजायला वेळ लागेल, ते लवकर शिजलं पाहिजे म्हणून. तेलामध्ये थोडं परतवून घेतलं मी ते. त्यात आता हिंग, हळद आणि तिखट घातलेलं आहे. आणि आता हे साल काढलेलं सर्व परवल मी यामध्ये टाकत आहे. मीठ घालत आहे. परतवून घेते. व्यवस्थित मसाले मीठ परतवलेलं आहे. आणि आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारायचा. अशा प्रकारे थोडंसं पाण्याचा शिपका मारला आहे. आणि याला झाकून एक 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं. परवल लवकर शिजली आहे. सालवाली पण परवल लवकर शिजली. मला वाटत होतं शिजते का नाही असं. पण अशा प्रकारे कोथिंबीर टाकून आपली परवलची प्लेन सिंपल अशी भाजी तयार झालेली आहे. फक्त लसणाच्या फोडणीची ही अशी परवलची भाजी तयार झाली. आता मसाल्याच्या भाजीसाठी मी असे परवल घेत आहे. ही माझ्या पद्धतीची मी आता मसाल्याची भाजी करणार आहे. यासाठी मी ते कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण आणि आलं. इथे मी कांदा जेवढा घेतला त्याच्या निम्मे टोमॅटो घेतलेला आहे. अशा प्रकारे मी इथे थोडा मसाला जास्त करत आहे,
कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला व्यवस्थित पेस्ट होत नाही, म्हणून मी थोडा जास्त मसाला करत आहे. भाजीला थोडाच लागणार आहे. आता मी कांदा लाल करून घेत आहे. चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लाल करायचा आहे, पण काळा होऊ द्यायचा नाही आणि जळू द्यायचा नाही. जे आपण नेहमी भाजीसाठी जो मसाला करत असतो त्या प्रकारे हा मसाला करत आहे. कांदा जरा नरम झाल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. 2 कांदे असतील तर 1 टोमॅटो असं प्रमाण मसाल्यासाठी ठेवते. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला सगळा. यामध्ये जिरं आधी टाकायला पाहिजे होतं, पण मी आत्ता थोडंसं साईडला रोस्ट करून घेत आहे. अशा प्रकारे जिरं भाजून घेते आणि थोडं झाकण ठेवून शिजवलं तर लवकर कांदा टोमॅटो नरम होतो आणि त्याची कच्ची चव निघून जाते. आता यामध्ये मी आलं, लसूण आणि धणा पावडर टाकत आहे. मसाल्यातच टाकत आहे. हळद पण यातच टाकत आहे. तिखट आहे आणि हा इथे साईडला थोडासा मसाला आहे, कारण ही मसाल्याची भाजी आहे त्यामुळे थोडासा गरम मसाला. हे थोडंसं परतून घ्यायचं. गॅस चालूच आहे. अशा प्रकारे मसाल्यामध्ये टाकलं, वाटणात टाकलं, हिंग पण यातच टाकलाय. वाटणामध्ये टाकलं तर रंग खूप छान येतो भाजीचा, म्हणून मी वाटणामध्येच हळद, तिखट, मसाले टाकते. आता कढईतलं पाणी विसळून त्यामध्ये घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी प्युरी तयार केली, पेस्ट तयार केली आहे. वाटण तयार झालं. आता मसाल्याच्या भाजीसाठी तयारी करत आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं, कारण यामध्ये आपल्याला सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी मी बटाटा तळून घेत आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे बटाट्याची चव चांगली लागते. थोडं मीठ घातलं बटाट्यांना. अशा प्रकारे क्रिस्पी झालेले आहेत. आता मी हे काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये मी थोडे थोडे परवल तळून घेत आहे. हे परवल मी आता यात टाकते. थोडे थोडे जेवढं तेल असेल त्याप्रमाणे थोडे थोडे घालायचे. तेलाचा अंदाज बघून. तेही लवकर तळून होतात आणि तळले की पटकन शिजतात. अशा प्रकारे परतवून घेते. परतवता असा ब्राऊन रंग आला, काढून घेतले. आता परत थोड्याशा परवलच्या फोडी टाकल्या आणि त्याही तळून घेत आहे. असं थोडं थोडं बॅचमध्ये तळायचं. एकदम सगळा परवल टाकायचा नाही, कारण मग तेल खूप जास्त लागेल. आता हे उरलेल्या तेलातच मी फोडणी देणार आहे. यातच मी जिरं, मोहरी, थोडे कच्चे मसाले, तेजपान, लवंग, मिरी असं घालत आहे. मसाल्याची भाजी असल्यामुळे इथे मी थोडेसे खडे मसाले टाकते. ही इथे मिरी आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्यामधनं मी थोडासा मसाला भाजीसाठी काढून घेत आहे. इथे मला सगळा मसाला लागणार नाही आहे. फक्त 2 चमचे मसाला मी इथे घेतला आणि हा आता छान परतवून घ्यायचा आहे मंद गॅसवरती. आणि मी यामध्ये परतवताना पाण्याचा वापर करणार आहे. इथे मी मसाला थोडा काढला, त्यामुळे मला इथे थोडं हिंग आणि थोडं तिखट टाकावंसं वाटत आहे. टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आपण सुरुवातीला वाटण करताना वापरलेलं आहे. जेव्हा मसाला थोडा ड्राय व्हायला लागला त्यावेळेला मी इथे थोडं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मसाला जळला नाही पाहिजे. आता इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे. अशा प्रकारे एकसारखा मंद गॅसवर परतवत राहायचा आहे मसाला. आणि जास्त जळायला लागला असं वाटायला लागलं की लगेच थोडंसं पाणी घालायचं. 2 चमचे पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे मला वाटलं ड्राय झाला आहे खूप, म्हणून मी परत थोडं पाणी घातलं. पाणी घालून मसाला परतवला
की त्याच्यातला कच्चेपणा निघून जातो. ही एक टिपच आहे. समजा मसाला कधीही परतवताना थोडं थोडं पाणी घालत राहायचं मसाल्यात. अगदी सुरुवातीला घालायचं नाही, पण नंतर. यामध्येच मी मीठ पण घातलेलं आहे. आधी भाज्या तळताना मीठ होतं म्हणून आता थोडं मीठ घातलं. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. मला आता ग्रेव्ही करायची होती म्हणून मी थोडं पाणी वाढवून उकळी आली आणि मग नंतर ह्या भाज्या इथे टाकलेल्या आहेत. एक उकळी आल्याबरोबर मी इथे भाज्या घातल्या आणि थोडंसं 2 मिनिटापुरतं झाकण ठेवलं आहे, म्हणजे भाज्यांमध्ये मसाला मुरेल. अशा प्रकारे परवलची मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. अशा प्रकारे परवलची मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.